हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजची आपली रेसिपी आहे झणझणीत असं हैदराबादी ग्रीन चिकन. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यावर हळद, मीठ आणि चिली फ्लेक्स टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर चिकन अर्धा तास मॅरिनेट करायचं आहे. तुम्ही जास्त वेळही मॅरिनेट करू शकता. त्यानंतर आपल्याला एक कढई घ्यायची आहे. त्यामध्ये लांब चिरलेला कांदा टाकून थोड्याशा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे किंवा भाजून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हलकासा गोल्डन कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला कांदा, हिरवी मिरची आणि लसूण, काजू, आलं, भरपूर पुदिना आणि भरपूर कोथिंबीर हे सर्व गरजेनुसार पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. हे सर्व वाटून झाल्यानंतर आपण जे चिकन मॅरिनेट केलं होतं त्यामध्ये टाकायचं आहे आणि सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे. हे सर्व एकत्रित झाल्यानंतर त्यामध्ये दही टाकायचं आहे आणि दही सुद्धा एकत्रित करून घ्यायचं आहे. सर्व गोष्टी छान एकत्रित झाल्या आहेत. आता आपल्याला कढई ठेवायची आहे गॅसवर आणि त्यामध्ये 2 पळी तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. त्यानंतर खडा मसाला आणि कढीपत्ता टाकायचा आहे आणि हे सर्व हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे. हे सर्व फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये धना पावडर आणि हळद टाकायची आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. सर्व फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेट केलं होतं ते टाकायचं आहे आणि सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे. गरजेनुसार त्यामध्ये पाणीही टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला वरतून गरम मसाला आणि मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता चिकन 20 मिनिटं ते अर्धा तास शिजवून घ्यायचं आहे. तर इथे 20 मिनिटं ते अर्धा तास झालेलं आहे आणि चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. त्यावरतून कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं चिकन खाण्यासाठी रेडी आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला शेअर करा. आपल्या चॅनलवर जर नवीन आहात तर हक्काने सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. भेटूया पुढच्याच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.